हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सेकंड पार्ट ऑफ द इंडियन स्टोर. फिश प्रेमींसाठी तर फ्रेश फिश तसेच ड्राईड फिशही होते. सुकटाची चटणी तर माझी सगळ्यात फेवरेट आहे. तुमची कोणती आहे ते कमेंटमध्ये कळवा. ते इंडियन भांडी म्हणजे जसं आपला सोऱ्या असतो चकलीचा, ते खलबत्ताही होता. सगळ्या ब्रँडचे साबण असतील, पितांबरीपासून तर सगळ्या प्रकारच्या टूथपेस्टही इथे होता. देवांच्या मूर्ती, फोटो, पूजा साहित्य, सुपारीपासून तर अगदी रांगोळी, कापूर, अगरबत्ती इथं होती. चपाती नानचे ते इतके प्रकार आहेत, कारण इथे आपण कोणाला कुक म्हणून ठेवू शकत नाही. सो इथे स्टुडंट्सही खूप राहतात, तर 30-40 चपात्यांचं असं एक पॅकही भेटतं, जे आपण फक्त घरी जाऊन गरम करून खाऊ शकतो. सरप्रायझिंगली इथे मला राजा चुनाही दिसला. सुपारीची खांडही होती ना, अगदी आपली पाटीवरची पेन्सिलही इथे होती. तर बघा, म्हणजे कॅनडात काय नाही भेटत. आपल्या सगळ्यांचा फेवरेट आणि आपलं जीव की प्राण असणारा पार्लेजी बिस्किट, मारी बिस्किट, सगळं म्हणजे सगळंच आहे इथं. ते म्हणतात ना की कॅनडा हा मिनी इंडिया आहे. खरं आय मस्ट से, जेव्हा मी भारतात होते तेव्हा मी फक्त महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती बघितली, आणि खऱ्या अर्थाने कॅनडात येऊन मी पूर्ण भारताची खाद्यसंस्कृती एक्सप्लोअर करते. सो येस, असा होता माझा व्हिडिओ, आणि मग माझी शॉपिंग उरकून मी निघाले घरी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.